तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 3,000 रुपये द्यायचं म्हणाले अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं. भले बाबा 3,000 सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना आत्ताच ऑर्डर दिली आहे. राज्यातील एकही लाडकी बहीण आता शिल्लक राहता कामा नये. सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्र सोडण्याचे आदेश सकाळीच आता सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांना आता दिले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावरती आजच 3,000 रुपये येणार आहेत. सकाळी सर्व अधिकाऱ्यांना ही ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत. बघा, ते जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण माहित आहे, आत्ताच उपमुख्यमंत्री साहेबांनी हे जे 3,000 रुपये सोडण्याविषयी बोलले आहेत त्याचा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लाडक्या बहिणींनो पाहिला आहे. त्यामुळे सरसकट एकही शिल्लक लाडकी बहीण आता राहणार नाही. सर्वांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये सोडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज तुम्हाला 3 प्रकारचे मोठे लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता आज जमा होणार आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना आता ही ऑर्डर दिली आहे. त्यामुळे 100% आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 3 बँकेमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला आता सुरुवात देखील झाली आहे. त्यामधील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या मोठ्या बँकेमध्ये सकाळपासून 3,000 रुपये आलेले सुद्धा आहेत. लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे मेसेज सुद्धा लाडक्या बहिणींना सकाळपासून यायला आता सुरुवात देखील झाली आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे 3 लाभ आज तुम्हाला मिळणार आहेत आणि उद्या कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, परवा कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, अगदी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम जर असेल तर ते थोडं तुम्हाला बाजूला ठेवून हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. बघा, आता तुमच्या खात्यावरती सकाळपासून आता हे 3,000 रुपये यायला सुरुवात झाली आहे. आज 3 बँकेत पैसे सोडले आहेत. अजून बँका निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळाले आहेत ते पण सांगतो. यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा देखील आता झाले आहेत. तुम्हाला 3 प्रकारचे लाभ आता तुमच्या बँकेच्या खात्यात आज सोडले आहेत. यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6,000 रुपये येऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये येत आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये देखील आता सकाळपासून येऊ लागले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही ऑर्डर अधिकाऱ्यांना दिली आहे. लाडक्या बहिणींना आज या 14 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे आणि बघा यामध्ये मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले सकाळपासून. यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येत आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 6,000 रुपयांचा मोठा बोनस देखील जमा झाल्याचा बँकेकडून तशा प्रकारचा SMS सुद्धा आलेला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये जमा झाल्याचा SMS आलेला आहे. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी आज 14 जिल्ह्यांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले आहेत. लाडक्या बहिणींनो, ही मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व बघा लाडक्या बहिणींना आज दिले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचे सकाळीच DBTचे बटन आता दाबलेले आहे. त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता सकाळपासून येऊ लागले आहेत. लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आता महत्त्वाच्या मोठ्या 11 बँके जे आहेत, बघा 11 बँका आजसाठी निवडल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 11 बँकेमध्ये तुम्हाला 3,000 रुपये सोडले आहेत.
त्या 11 ज्या बँका मोठ्या आहेत तर तसेच महत्त्वाचे 14 जिल्हे आसाठी निवडण्यात आले आहेत तर ते लोकसंख्येच्या मान्य मोठे जिल्हे आहेत। त्यामुळे हे 14 जिल्हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, 11 बँका सुद्धा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला माहिती समजणार नाही। तर बघा, आज फेब्रुवारीचा 8व्या हप्त्याचे आणि मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचे पैसे येऊ लागले आहेत। यासाठी 14 जिल्हे निवडले आहेत। तर मग आता कोणकोणत्या 11 बँकासाठी या निवडल्या आहेत बघा, त्यासाठी कोणकोणते 14 जिल्ह्यासाठी निवडले आहेत ते बघा। तर बघा, त्यानंतर लगेचच कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये 2 हप्त्याचे येणार आहेत ते पण बघा। कोणाला फक्त 1500 रुपये येणार आहेत आणि कोणाला 6000 रुपये येणार आहेत। सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लाडक्या बहिणींनो तुम्ही बघायचा आहे। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा बँकेकडून SMS आता आलेला आहे। तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये देखील जमा झाल्याचा SMS बँकेकडून आलेला आहे। तर काहींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये आता जमा झाल्याचा SMS बँकेकडून आलेला आहे। सकाळपासून लाडक्या बहिणींनो इथे लक्ष द्या। तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या 3 बँकेमध्ये पैसे जमा झालेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेत यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे लाडके भाऊ, त्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे। त्यामुळे ते बोलतात ते तेव्हा 100% तुमच्या बँकेत पैसे येतच असतात। त्यामुळे तुम्हाला जर आजच हप्ता पाहिजे असेल तर लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे। फेब्रुवारीच्या 8व्या आणि मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचे पैसे अजून तुम्हाला जर आले नसतील तर बघा, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे बघा। जर तुम्हाला फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे आणि मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचे जर पैसे जर तुम्हाला आले नसतील तर आजसाठी निवडलेले 14 जिल्हे जे आहेत तर ते कोणकोणते आहेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आज 11 ज्या बँका आहेत तर त्या बँका महत्त्वाच्या आजसाठी निवडल्या आहेत। त्या कोणकोणत्या बँका आहेत नक्की बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत। सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचे बटन दाबले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तिकडून डीबीटीचे बटन दाबल्या इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील आता सुरुवात सकाळपासून झालेली आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये पैसे सुद्धा आता आलेले आहेत। बघा, आता या ठिकाणी 3000 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत। तर काही बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपयांचा मोठा लाभ सुद्धा आता जमा झालेला आहे। तसा बँकेकडून SMS सुद्धा आता आलेला आहे। काहींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये आज सकाळी जमा झाले आहेत। तर सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता या महत्त्वाच्या 11 बँकेमध्ये आणि राज्यातील महत्त्वाच्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे सकाळपासून येऊ लागले आहेत। तुम्ही सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे। आता तुम्हाला कोणतेच टेन्शन नाही लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणतेच टेन्शन आता इथून पुढे नसणार आहे। कारण स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की पुढील 5 वर्षापर्यंत एकही कोणताही निकष आता लावला जाणार नाही। त्यामुळे आता तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे पैसे येतच राहणार आहेत। परंतु आज जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आहे तर तो 14 जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे। बघा कोणकोणते 14 जिल्हे यामध्ये आहेत, बघा कोणकोणते 14 जिल्हे यामध्ये आहेत नक्की बघा। आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागले आहेत काहींना, काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट 6000 रुपये देखील येऊ लागले आहेत। तर काहींना फक्त 1500 रुपये येऊ लागले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना किती लाभ मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित ही माहिती समजणार नाही। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आजसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या बघा या ठिकाणी निवडलेल्या या मोठ्या 11 बँका ज्या आहेत तर या बँका आणि 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होऊ लागले आहेत। यात बघा आत्ताच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा बँकेकडून आता तशा प्रकारचा SMS आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजसाठी कोणत्या 14 जिल्ह्यासाठी हे पैसे येणार आहेत ते तुम्हाला नक्की बघायचं आहे। आणि 14 जिल्ह्यामध्ये बघा 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सुद्धा तुमचा जिल्हा जर असेल आणि 11 बँका निवडल्या आहेत, या 11 बँकेमध्ये कोणकोणत्या महिला आहेत बघा। यामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल
तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये आता बँकेकडून SMS येणार आहे। त्यामध्ये 6,000 रुपये तर असणार आहे किंवा 3,000 रुपये तर असणार आहे किंवा तुम्हाला 1,500 रुपये तर असणार आहे। या तिन्ही लाभापैकी एक लाभ आज 100% तुमच्या खात्यावरती 5 ते 10 मिनिटांपूर्वी आता जमा होणार आहे बघा। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत जर तुम्ही 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेतले असतील आणि तुम्ही 8व्या हप्त्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे आता सोडले आहेत। जेव्हा पैसे ते सोडतात त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे येतच असतात बघा। सकाळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीचं तिकडून बटन दाबलं। त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बटन दाबले आहे। त्यांनी तिकडून बटन दाबले आणि प्रशासनाने निवडलेल्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींना हे पैसे पोहोचलेले आहेत। तर कोणकोणते 14 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या 11 बँकांसाठी निवडल्या आहेत यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही वेळ देऊन पूर्ण नक्की बघायचा आहे। आजसाठी कोणकोणत्या 11 बँका राज्य सरकारने निवडल्या आहेत आणि आजसाठी कोणकोणते 14 जिल्हे सरकारने निवडले आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। या 11 बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलून ऑलरेडी ठेवलं असेल तर बघा, कारण या 11 बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। कारण तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजिबात यामध्ये आता इथून पुढे तुम्हाला कोणतंच टेन्शन घेऊ नका। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे येऊ लागलेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वंचित ठेवलं जाणार नाही, म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला वेगळं ठेवलं जाणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आलं आहे बघा। त्यामुळे आज सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या आणि मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचं तुम्हाला हप्ते जे काय असेल तर ते पैसे जमा होऊ लागले आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून हे 3,000 रुपये आल्याचा SMS आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या त्या 11 बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत यामध्ये बघा, यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे। त्यामुळे सविस्तर सांगतो तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत तर त्या जिल्ह्यामध्ये आजसाठी पैसे येऊ लागलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही। प्रशासनाने आज निवडलेल्या 11 बँका लगेच सांगतो ज्यामध्ये पैसे आज जमा होऊ लागलेत बघा। लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिली जी बँक आहे तर ती बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। त्यानंतर दुसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक। त्यानंतर तिसरी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। चौथी बँक आहे ती म्हणजे सर्वात मोठी बँक आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये सुद्धा सकाळपासून लाडक्या बहिणींना काहींना 3,000 तर काहींना 6,000 तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये आता जमा होऊ लागले आहेत लाडक्या बहिणींनो बघा। त्यानंतर 5वी बँक आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 6वी बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमध्ये सर्वात जास्त महिलांनी खाते उघडून ठेवले आहे। त्यानंतर 7वी बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। 8वी बँक आहे ती म्हणजे इंडियन बँक। 9वी बँक आहे ती म्हणजे बघा बँक ऑफ बडोदा। या बँकामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत। त्यानंतर 10वी बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। त्यानंतर 11वी बँक आहे ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या बँका आहेत तर त्या लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचे खाते या 11 बँकापैकी जर उघडले असेल तुम्ही यामध्ये तर तुम्हाला हे पैसे आज येऊ लागले आहेत। तर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर एकदा तुमचे बँक अकाउंट, गुगल पे, फोन पे हे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं लाडक्या बहिणींनो। आता जर तुम्हाला अजून पण पैसे आलेच नसतील तर आता प्रशासनाने ठरवून दिलेल्या आता पुढे सांगणार आहे या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असला पाहिजे। तर बघा, यामध्ये कोणकोणते 14 जिल्हे असणार आहेत तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये हे 14 जिल्ह्यांची नावे सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत लाडक्या बहिणींनो बघत राहायचं आहे। आता बघा, इथं अत्यंत मोठी माहिती प्रशासनाकडून दिली आहे बघा। आता तुम्हाला या 14 जिल्ह्यांची नावे सांगतो आणि सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे, कारण यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। मग आता कोणकोणत्या 14 जिल्हे आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 8वा आणि 9वा हप्ता सोडले आहे बघा। सर्वांनी लक्ष देऊन बघा, 14 जिल्ह्यांची नावे तुम्हाला इथे सांगणार आहे। 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल
तर तुम्हाला सुद्धा आज हे पैसे येणार आहेत। सकाळीच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 3000 रुपये आले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6000 रुपये आले आहेत। तसा बँकेकडून मेसेज सुद्धा लाडक्या बहिणींना सकाळपासून येऊ लागला आहे। तर बघा, त्यामुळे आता कोणकोणते जिल्हे प्रशासनाने आजसाठी निवडले आहेत बघा। यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा जालना जिल्हा आहे, त्यानंतर बघा जालना जिल्हा आहे, त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना सकाळपासून SMS येऊ लागला आहे। तर यामध्ये काही लाडक्या बहिणींना 6000 रुपये, तर काही बघा लाडक्या बहिणींना 3000 रुपये 8वा आणि 9वा हप्ता या दोन्हीचे मिळून येऊ लागले आहेत। तर काही लाडक्या बहिणींना बघा कोणाकोणाला 1500 रुपये फक्त एका महिन्याचेच येऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जिल्हा आहे बघा धाराशिव, त्यानंतर बघा धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत। हे पैसे बघा, त्यानंतर आता अमरावती जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला, या अकोला जिल्हा आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना सकाळपासून हे पैसे जमा होऊ लागलेत। बघा त्यानंतर नागपूर जिल्हा आहे, नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत। त्यानंतर आहे परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून काहींना 3000 रुपये येऊ लागले आहेत, तर काहींना 6000 रुपये येऊ लागलेत, तर काहींना 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुमच्या SMS आलेला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रायगड जिल्हा आहे, त्यानंतर बघा महत्त्वाचं तुम्हाला सांगतो बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना आता हे पैसे येऊ लागलेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आल्याचं SMS आलेलं आहे। यामध्ये नंदुरबार जिल्हा पण आहे बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे आता येऊ लागले आहेत। हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे आलेले आहेत। तर बघा जिल्हे हे महत्त्वाचे आहेत। बघा आता यामधील बघा 4 महिन्यापासून ज्या ज्या लाडक्या बहिणींना बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेव्हा जे अर्ज न भरल्यामुळे आता अर्ज भरले आहेत त्यांना मागील 6000 रुपये आता बँकेमध्ये येऊ लागले आहेत। तर बघा काही लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। तर काही लाडक्या बहिणींना बघा 7 हप्त्याचे बघा 7 हप्ते आतापर्यंत मिळाले नाही, परंतु 8वा हप्ता बघा 7वा हप्ता आतापर्यंत तुम्हाला मिळाला नाही, 8व्या हप्त्याची तुम्ही वाट बघता तर तुम्हाला त्याचे 1500 रुपये मिळणार आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आज येऊ लागले आहेत। मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही हप्त्याचे काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील आता येऊ लागले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।